नमस्कार मैत्रिणींनो, चला तर मग आज आपण मशरूमची भाजी करूया. तर तुम्ही कशी करता मला कमेंट करून सांगा. आणि मी तर अशी बनवते. छान मस्तपैकी मशरूम स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरचं जे काळं काळं सालट आहे सर्व काढून घेतलेलं आहे. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, जिरं मोहरी टाकलेली आहे आणि पातळ असा कांदा चिरून घेतला आहे तो टाकला आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे. छान मस्त तळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि छान मस्तपैकी असं मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यात टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो टाकल्यानंतर मीठ टाकायचं आहे. टोमॅटो छान शिजेल. त्यानंतर सर्व सुके मसाले टाकून थोडंसं पाणी टाकून छान मसाला शिजून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची. त्यानंतर कापलेले मशरूम टाकायचे आहेत आणि मस्तपैकी असं पाणी अजिबात टाकायचं नाही आहे. भरपूर पाणी सुटतं. आणि थोडंसं मी मटर पनीर मसाला टाकलेला आहे, त्याने खूप छान चव येते. आणि 5 मिनटं झाकण द्यायचं आहे. त्यानंतर आपल्या मशरूमला मस्त पाणी सुटलेलं आहे आणि 5 मिनटं असं मस्त शिजू द्यायचं आहे त्याला. आणि एकदम मस्तपैकी अशी भाजी होते. त्यात थोडंसं खोबऱ्याचं कूट टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर कशी वाटली तुम्हाला मशरूमची भाजी?